लोचनी रूप पाहता 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 लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले होता जनी सुख झाले होता जनी साध तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा मानव बरवा विठ्ठल बरवा हो गौत सुकृताची जोडी जोडी गौत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठाली आवाडी म्हणून विठाली आवाडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा मानव बरवा तो हा मानव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर बापर कुमारे बापर कुमारे तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा ये बापर कुमार देवी मरण बापर कुमार देवी वर तो हा विठ्ठल बरवा बरवा
हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम इहलोकीचा हा देह देवायचे ताते पाय देवायचे ताते पाय देवायचे ताते पाय इहलोकीचा हा देह देवायचे ताते पाय देवायचे ताते पाय देवायचे ताते पाय धन्य आम्ही जन्मा धन्य आम्ही दास विठोबा झालो दास विठोबा आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे सचितानंद पदवी घेणे सचितानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो तुकाने पावतने करू स्वर्गाचे निशाण करू स्वर्गाचे निशाणे करू स्वर्गाचे निशाण कामने पावटनी करो स्वर्गाचे निजाने स्वर्गाचे निजाने करो स्वर्गाचे निजाने तुकाने पावतने करू स्वर्गाचे निशाण करू स्वर्गाचे निशाणे करू स्वर्गाचे निशाण कामने पावटनी करो स्वर्गाचे निजाने स्वर्गाचे निजाने करो स्वर्गाचे निजाने धन्य आम्ही जन्मा धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मा धन्य आम्ही जन्मालो जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो विठोबा रघुमा विठोबा रखुमाई विठोबा रघुमाई विठोबा रखुमाई विठोबा रघुमा विठोबा रघुमा विठोबा रखुमाई विठोबा रघुमा रखुमाई
इच्छिता ते पाहे देवा देवा देवा
पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु गजानन महाराज आदिशक्ती मुक्ताबाई विठ्ठल विठ्ठल इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो विठ्ठल विठ्ठल विभं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गम् पांडुरंगाकार दयांचे केल्या स्मरण हवे सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे योंत प्रविश मम वाचमी मां प्रसत्ता संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यंशस्तचरण सर्वणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय स्तुभ्यं जिहियानिले हरिहर ब्रह्मदेवा स्वरूपी मिळविले योगिया चांग देवा जिही केली ऐसी अवतार लीला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला मुक्ताबाई नमो
त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आज त्रया जननी देवाची ये जननी आज त्रया जननी देवाची ये जननी देवानी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 बाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण हो स्वामी तुकया देवा या घरी न करावा भेरू नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती हृदय सिंहासन करुण या माझ्या बैसे गुरुराया गजानना श्री संत गजाननाचे चरणी मस्तकासो दिनरजनी श्री संत गजाननाचे चरणी मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनला मेरी पुकार पवन दूत विनंती वारंवार पवन दूत विनंती वारंवार हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन दूत विनंती वारंवार पवन दूत विनंती वारंवार सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः राधा मेरी स्वामिनी मैं राधा जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास विठाल विठाल विठला 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 इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाय धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो प्रस्तुत प्राप्त स्थळी सेवेसाठी घेतलेला अभंग अनंत कृपा विभूषित देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि मनुष्य देहाचं महत्व वर्णन करणारा असा अभंग आहे विठाल विठाल विठला 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 सेवा किम निमित्त आहे उपस्थित समस्त भाविक भक्त भक्तिमती माता यांना श्रोताच आहे आपल्या गावातील स्वर्गवासी श्री हरिभक्त परायण महादेवराव मनोहर हिंगणे यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी अखंड हरिनाम संकीर्तन श्रीमद भागवत ज्ञान सप्ताह यज्ञ या ठिकाणी ज्यांच्या वतीने सप्ताह आयोजित आहे समस्त हिंगणे परिवार
त्यात असणारे श्री हरिभक्त परायण बाळू पाटील असतील, सुरेश मधुकर पाटील असतील, गजानन वसंता पाटील, विष्णू मनोहर पाटील आणि अभिषेक महादेव पाटील, समस्त पाटील परिवार यांच्या वतीने या ठिकाणी महाराज श्री हरिभक्त परायण महादेवराव यांच्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी अखंड हरिनाम संकीर्तन श्रीमद भागवत ज्ञान सप्ताह यज्ञ होत आहे. खऱ्या अर्थाने सांगून जाईल अशा प्रकारचे हे जे काही महाराज पारमार्थिक कार्य जे या ठिकाणी होत आहे, खरोखर त्यांचं जीवन परमार्थाने पूर्ण होतं यात तीळ मात्र संशय नाही. कारण आपल्या सर्वांच्या परिचयाचे ते होते आणि जोपर्यंत ते होते तोपर्यंत सद्गुरू श्री गजानन महाराजांची सेवा त्यांच्या जीवनात होती. म्हणून त्यांचंही जीवन परमार्थाने आणि भक्तीने परिपूर्ण होतं, म्हणून हे कार्य घडत आहे. आणि जे हे कार्य करत आहेत त्यांचंही जीवन भक्तीने परिपूर्ण आहे, म्हणून हे घडत आहे. एक वाक्य बोलून जाईल. अशा प्रकारचे पुण्य दिवस हे पुण्यवंतांचे साजरे होत असतात आणि पुण्यवंतच साजरे करतात. विठ्ठल आजची ही 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली. खऱ्या अर्थाने माझं हे परमभाग्य आहे. आणि या कीर्तनासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कलाकार गुणीजन मंडळी, त्याचप्रमाणे शेगाव इथून समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या दरबारातून जे आलेले आहे आमचे गुरुवर्य श्री हरिभक्त परायण दिलीप महाराज राऊत आहेत, श्री हरिभक्त परायण गुरुवर्य भागवत महाराज कानेरकर आहेत, आमचे मामाश्री परम आदरणीय श्री हरिभक्त परायण पंढरी महाराज डिगोळे आहेत, मृदंगावरती श्री हरिभक्त परायण योगेश महाराज हिंगणे आहेत, गायनासाठी आलेले आमचे श्री हरिभक्त परायण विठ्ठल महाराज टोंचर आहेत, योगेश्वर महाराज ताकोदे त्यांचेच वडील आणि सर्व आता कलाकार गुणीजन टाळकरी वृंद सर्व. आता नावं जर घेतले तर सर्वांचेच घ्यावं लागतील, मग पूर्ण कीर्तन आहे की नाही. म्हणून आपल्याला नाव आता कसं आहे, सर्वांचा परिचय मला एवढा नाही आहे, त्यामुळे प्रत्येकाचं नाव घेतल्याच जाईल असं काही नाही आहे. सर्वांच्या सहकार्याने ही सेवा भगवत चरण कमलावरती समर्पित करायची आहे. खऱ्या अर्थाने महाराज तुमच्या समोर आणि आमचे गुरुवर्य यांच्यासमोर ही कीर्तन सेवा करणे म्हणजे एक प्रकारची आजची परीक्षा आहे. सांगू का तुम्हाला, तुम्ही माझ्यापेक्षा सर्वच लोक खरोखर महाराज खूप महान आहात, वजनदार आहात तुम्ही, म्हणून खाली आहात. आणि मी हलका आहे म्हणून या व्यासपीठावर आहे. तुम्हाला हे माझी ही भाषा कळली नसेल, मी उदाहरण देऊन सांगेन. एखाद्या वेळेस जर आपण बाजारात गेलो तर मला प्रश्न करायचा आहे, त्या बाजारामध्ये पारडं पाहतो आपण मोजमाप करण्यासाठी. त्या पारड्यापैकी ज्या पारड्यात ओझं जास्त ते कुठं झोपले काय, ज्या पारड्यामध्ये ओझं जास्त ते कुठं असते हलकं. तसे तुम्ही वजनदार आहात, मग परमार्थाने असाल, पारमार्थिक साधनेने असाल, तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात. म्हणून तुम्ही वजनदार असल्यामुळे खाली आहे आणि मी हलका असल्यामुळे विठ्ठल आता तुम्ही विचार करसाल या कीर्तनाचं वजन नाही वाटत आहे की नाही. तुकाराम असं नाही जमणार आपल्याला. आपली जे काही बोली भाषा आहे ती एकदम सेम वाटणार तुम्हाला, अशी बी साईड बदलणारच नाही. येत कारण हे भागवताची एक काय ते भाषा आहे, संत गती, म्हणजे असं वजन नाही वाटणार तुम्हाला. असं वाटेल की आजचं कीर्तन पडून राहील का, तुम्हाला जे वाटेल ते वाटेल, तो काही विषय नाही. पण असं जसं आहे ईश्वर कृपेने तसंच आहे बरं का. चला या ठिकाणी खऱ्या अर्थाने महाराज परिहार देण्याचं कारण एकच आहे. सर्वसामान्य जीवाला परिहार द्यावा लागतो, भगवंताला आणि संतांना परिहार द्यावा लागत नाही. त्याचं कारण तुकोबऱ्या वर्णन करतात महाराज. न सांगता तुम्हा कळो, न सांगता तुम्हा कळो, येथे अंतर न सांगता तुम्हा कळो, न सांगता तुम्हा कळो, न सांगता तुम्हा कळो, येथे अंतर न सांगता तुम्हा कळो, न सांगता तुम्हा कळो, न सांगता तुम्हा कळो, येईल अंतर न सांगता तुम्हा कळो, न सांगता
परिहार सर्वसामान्य जीवाला द्यावा लागतो. म्हणून स्वर्गवासी श्री हरिभक्त परायण महादेवराव, ज्यांचं परिचित असं नाव जे आहे ते नाजूकराव होतं. प्रेमाने लोक नाजूकराव म्हणायचे. संपूर्ण जीवन महाराज गजानन महाराजांच्या सेवेत व्यतीत केलं आणि अंतिम तर महाराज रेणुका मातेचा आशीर्वाद घेऊन आले होते. हो, सामान्य नाही. पण चला, दैवयोगाने त्यांच्या जीवनात घटना घडली आणि काळाने त्यांच्यावर झडप मारली. खऱ्या अर्थाने त्यांच्या परिवारावरती असलेलं हे जे दुःख आहे हे कधी न सावरणार आहे. पण ईश्वर त्यांना शक्ती देव. म्हणून अशा प्रकारचं हे जे काही कार्य आहे खऱ्या अर्थाने महाराज खूप भाग्याचं लक्षण आहे. ही खऱ्या अर्थाने महाराज त्यांच्याही जीवनाची सार्थकता आणि त्यांच्या परिवाराच्याही जीवनाची सार्थकता आहे. विठ्ठल विठ्ठल गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण मारुती बाबा दृष्टांत द्यायचे, देतात असं नाही. बाबा सांगायचे की महाराज ज्या वस्तूची निर्मिती ज्या कार्यासाठी झाली त्या वस्तूपासून तेच कार्य करणे ही तिची सार्थकता आहे. लिहून घ्या. ज्या वस्तूची निर्मिती ज्या कार्यासाठी झाली त्या वस्तूकडून तेच कार्य करणे ही सार्थकता आहे. ज्या वस्तूची निर्मिती ज्या कार्यासाठी झाली तिच्याकडून ते कार्य न करता वेगळं कार्य करणे ही निरर्थकता आहे. विठ्ठल विठ्ठल मानवी जीवनाची सार्थकता परमार्थ करणे आहे, भक्ती करणे आहे. तेवढ्यासाठी नरदेव प्राप्त आहे महाराज. देवी दिला देह भजन गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. परमार्थ करणे, भक्ती करणे ही खऱ्या अर्थाने सार्थकता आहे. ज्यांच्या स्मृती पित्यर्थ कथा होत आहे, भागवत होत आहे, असे परमस्नेह आदरणीय असलेले हरिभक्त प्रिय स्वर्गवासी नाजूकराव, त्यांचं जीवन धन्य आहे. त्यांच्या जीवनाची सार्थकता आहे आणि आपण हा त्यांच्या निमित्त कार्यक्रम करत आहोत. आपलेही जीवन धन्य आहे, सार्थक आहे. मी वाक्य बोलून गेलो. ज्या कार्यासाठी ज्या वस्तूची निर्मिती झाली तिच्याकडून तेच करणे ही सार्थकता आहे. ज्या कार्यासाठी ज्या वस्तूची निर्मिती झाली ते न करता वेगळं करणे ही निरर्थकता आहे. एवढ्यासाठी श्री गुरुवर्य मारुती बाबा दृष्टांत देतात. पूर्वीचा काळ होता आणि त्या पूर्वीच्या काळामध्ये एका व्यक्तीने पाहिलं, आपली मुलगी उपवर झाली, तिचा विवाह संपन्न करायचा. म्हणून तो विचार करता करता त्याच्या लक्षात आलं, आपल्या गावातील प्रतिष्ठित असे असणारे पाटील अमुक अमुक काय असतील ते, यांचा मुलगा सुद्धा आता काय झालेला आहे, उपवर झालेला आहे. आणि खरोखर विचार करायला जर आपण गेलो तर मुलगा हा निर्व्यसनी आहे, सज्जन आहे, सात्विक आहे, संस्कारी आहे. म्हणून आपली मुलगी त्याला द्यायला हरकत नाही. म्हणून महाराज मुलीचा बाप हा मुलाच्या बापाकडे गेला. पण कधी पूर्वीच्या काळात, आजच्या काळात तसं घडू शकणार आहे की नाही. आज अवघड झालं, जाऊ द्या. ज्या दुष्काळात जे महादेव सापडले आहे की नाही ते खूप भाग्यवान आहे. तो दृष्टांत आहे. मुलीचा बाप गेला, प्रस्ताव मांडलेला आहे, महाराज तुमचा मुलगा खरोखर सज्जन आहे, म्हणून माझी मुलगी तुम्हाला सून म्हणून आणि तुमच्या मुलाला पत्नी म्हणून मला द्यायची आहे. आता मुलाचा बाप सुद्धा विचार करतो की खरोखर मुलगी सुद्धा कशी आहे, संपूर्णपणे गुणाने युक्त अशा प्रकारे आहे, सज्जन आहे, सात्विक आहे, परमार्थिक आहे. म्हणून संबंध नाकारायला नको. ठीक आहे, ठरलं. जेव्हा ठरलं तेव्हा मुलाच्या बापाने होकार दिला. होकार देता क्षणी मुलीच्या बापाने प्रश्न केला, महाराज हुंड्याचं काय. पूर्वीचा काळ असा होता, मुलीच्या बापाला स्वतःची इस्टेट विकून आहे की नाही हुंडा द्यावा लागत होता. असा पूर्वीचा काळ होता. आता तो काळ राहिला नाही आहे की नाही. आता जाऊ द्या तो विषय. तर मग त्या ठिकाणी हुंड्याचं काय म्हणता क्षणी मुलीचा बाप बोलतो, मुलाचा बाप लगेच उत्तर देतो, हुंडा वगैरे काही नको, फक्त तुम्ही लग्नामध्ये चांगल्या प्रकारचा बेत तयार करा. काय करायचं ते तुम्ही सांगा. आता या मुलाच्या बापाचा जो आवडता पदार्थ होता तो रव्याच्या लाडवाचा होता. कशाचा? रव्याच्या लाडवाचा. म्हणून याने सांगितलं की लग्नामध्ये जर तुम्हाला पंगत द्यायची असेल तर कशाची द्यायची. जागे आहे की झोपले, बोलत चला तुम्ही हे की नाही. कारण कसं आहे, म्हणून वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते नव्हे आहे की नाही. वक्त्याचं श्रेष्ठत्व श्रोत्यांवर आहे. कोणीही प्रकारे का होईना चेहऱ्यावर तुमचा हावभाव दिसायला पाहिजे आहे की नाही. मी बोलतो तुम्हाला कळत नाही का, हा म्हणून बोलत चला. जास्त विनोद करणार नाही गुरुवर्य या ठिकाणी, त्यांच्यासमोर मर्यादित बोललो पाहिजे आहे की नाही. म्हणून चला, चेहरे प्रफुल्लित ठेवा आणि
मी जे बोलतो हे तुम्हाला कळतं एवढंच मला कळू द्या. म्हणून वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते नव्हे. म्हणून चला वर्णन करत असताना सांगतात त्याच्या आवडता पदार्थ होता रव्याच्या लाडवाचा. त्याने सांगितलं रव्याच्या लाडवाची पंगत द्या. मुलीच्या बापाने ठरवलं काय हरकत नाही. आणि लग्न तिथीला त्या दिवशी महाराज आचार्याला सांगून रव्याचे लाडू तयार झाले. आता रव्याचे लाडू तयार झाल्यानंतर संपूर्ण अशा प्रकारे वराड आलेला आहे. लग्न वगैरे लागलेलं आहे. लग्न लागल्यानंतर प्रत्येकाची एकच गडबड असते. कशाची? जेवणाची. सर्व लोक पंक्तीमध्ये बसले. मुलाचा बाप बसला गोळ्या घेत, डायबिटीजची वगैरे काय बीपीची शुगर आहे की नाही. तेवढ्यामध्ये ते हाऊसफुल झालं. इकडे तिकडे जागा शोधत होता, जागा मिळत नव्हती. पण अगदी त्या ठिकाणी मंगल कार्यालयाच्या गेटच्या जवळ त्याला जागा भेटली आणि बसला. सर्व पदार्थ वाढून झाले. वदनी कौळ वगैरे मंत्रही उच्चार झाला आणि सर्वजण आता जेवणासाठी बसलेले आहे. आता या ठिकाणी जेवणासाठी बसली असता हा प्रत्येकाने आपापल्या आवडीचा जो पदार्थ आहे तो उचललेला आहे. त्याचप्रमाणे मुलाच्या बापाने आपल्या आवडता पदार्थ म्हणजे रव्याच्या लाडवाला उचललेला आहे आणि रव्याचा लाडू खाण्याचा प्रयत्न करत आहे. आता तुम्हाला एक सांगतो, रव्याच्या लाडवाची अशी एक किमया आहे. रव्याचा लाडू बनवत असताना जर चाचणी योग्य आली तर त्या लाडवाला तुम्ही जिभीवर ठेवा, तो सहज विरघडेल. आणि चाचणी जर बिघडली तर त्याला भिंतीला मारून फेका, तो लाडू फुटणार नाही फुटणार. आचार्याने गडबड केली महाराज, चाचणी हुकवली. आता चाचणी हुकवल्यानंतर गडबड की नाही झालेली आहे. पण मुलाच्या बापाने ठरवलं काही झालं तरी चालेल पण आपल्याला लाडू खायचा. म्हणून त्याने तो लाडू फोडण्याचा प्रयत्न केला. लाडू काही केला फुटत नव्हता. म्हणून त्याने विचार केला, शेतामध्ये शेतकरी गेल्यानंतर कांदा फोडतो कसा, असा लाडू खाली ठेवला आणि वरतून त्याच्यावरती आपल्या हाताचा बुक्का मारला. लाडू नाही फुटला महाराज, पण जो लाडू उडाला तर दुसऱ्या पंक्तीत बसणाऱ्या एका व्यक्तीच्या डोक्यामध्ये तो लागलेला आहे. आता मला पुढे जायचं आहे थोडं. तुम्हाला एक सांगू का, लग्नात आलेले सगळे चांगले नसतात पाटील. किमान 5 रुपयाची अगोदर टाकून येतात, त्याच्याशिवाय येत. ज्याला तो लाडू लागला तो विचार करतो मला लाडू कोणी मारला. त्याने आपल्या पात्रावरचा उचलला, दुसऱ्याला मारला, दुसऱ्याने तिसऱ्याला मारला, तिसऱ्याने चौथ्याला मारला. असं करता करता संपूर्ण पंक्तीमध्ये काय चालू झाली, झोपले का? हा, लाडवाची मारामारी चालू झाली. माझा दृष्टांत संपला. मला प्रश्नही करायचा आहे आणि सिद्धांतही सांगायचा आहे. लाडू खाणे ही सार्थकता आहे का लाडू एकमेकाला मारणे ही सार्थकता आहे? झोपले? जागे राहा, माझ्याकडे एकच चॉकलेट आहे, दुसरं काही नाही हे की नाही. लाडू खाणे ही सार्थकता आहे का लाडू एकमेकाला मारणे ही सार्थकता आहे? लाडू खाणे ही सार्थकता आहे. तिथं त्या न्यायाला अनुसरून या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर खऱ्या अर्थाने भगवंताची भक्ती करणे, परमार्थ करणे, नामचिंतन करणे ही मानवी जीवनाची खरी सार्थकता आहे. आणि तीच सार्थकता आपल्या स्वर्गवासी श्री हरिभक्त परायण महादेव भाऊ यांनी केली. म्हणूनच हा उत्सव विठ्ठल 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 कथा प्रवक्ते श्री हरिभक्त परायण सुनील महाराज घराड यांच्या मुखारविंदातून तुम्ही श्रीमद भागवत कथेचं महाराज रसपान करत आहात. जी कथा अलौकिक आहे महाराज. संत वर्णन करतात, जिसे श्रवण कर मिट जाएगी जीवन जीवन की व्यथा. जय जय कृष्ण कथा. संत वर्णन करतात महाराज, भाष्यते सर्व वेदेषु गीयते नारदादिभिः वरिष्ठम सर्व शास्त्राणां तरंती भवसागरम. भागवत शब्दाचा अर्थ आहे हा. भा शब्दाचा अर्थ सर्व वेदाचं भाष्य करणारं शास्त्र. भाष्यते सर्व वेदेषु गीयते नारदादिभिः. ग शब्दाचा अर्थ नारदादिक संतांनी ज्याचं गायन केलं असं भागवत. व शब्दाचा अर्थ वरिष्ठम सर्व शास्त्राणाम. सर्व शास्त्रांमध्ये जे अत्यंत वरिष्ठ आहे ते भागवत. आणि भवसागर तारून नेणारं जे शास्त्र आहे त्याला भागवत म्हणतात. असं भागवत तुम्ही महाराज श्रवण करतात. ज्या भागवताचा महिमा संत वर्णन करतात. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. देव भक्तानी नाम, देव भक्तानी नाम, देव भक्तानी नाम, देव भक्तानी नाम.
ते हे चरणराज वंदिता दोषाचे डोंगर दळती दोषाचे डोंगर दळती दोषाचे डोंगर दळती दोषाचे डोंगर दळती दोषाचे डोंगर कथा त्रिवेणी संगम देव भगवानी नाम येथे होत चरणराज वंदिता कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम आदितीचे भूत चरणराजा वंदिता कथा त्रिवेणी संगम महाराज देव भक्त आणि नाम देव कोण आहे ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण तेनेयम वाङ्मय मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे भगवंताची वाङ्मय मूर्ती म्हणजे साक्षात भगवंत आहे महाराज ग्रंथाच्या रूपाने भक्त तुम्ही आपण आहो आणि नाम प्रगट करावं लागते असा हा त्रिवेणी संगम आहे आपण इलाहाबादला जा प्रयागराज गंगा आणि यमुना मातेचं काय संगम आहे संगम दोनच नद्यांचा असते पण त्याला त्रिवेणी संगम म्हटल्या जाते त्याचं कारण एक नदी गुप्त असते तसं इथं दोन नद्या दिसत आहेत कोणता देव दिसत आहे ग्रंथाच्या रूपाने भक्त तुम्ही आपणच आहात नाम गुप्त असते त्याला प्रगट करावं लागते है की नाही म्हणजे दोन नद्यांचा संगम जरी असला तरी त्याला त्रिवेणी संगम म्हणतात है की नाही तसा हा संगम आहे महाराज देव आणि भक्त आणि नामाचा आणि याची फलप्राप्ती सांगितली जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा अशी भगवंताची कथा तुम्ही श्रवण करत आहात महाराज है की नाही भगवंताचं बालचरित्र श्रवण करत आहात जे चरित्र श्रवण केलं असता हा महाराज नित्य महाराज समाधी सुखाचा आनंद घेणारे श्री शुकाचार्य त्या समाधीचा त्याग करतात आणि भागवताचं सेवन करतात भागवतामध्ये 2 श्लोक आले शुकाचार्य श्री शुकदेव महाराज भगवंताचं ध्यान करत असताना समाधीमध्ये लीन झाले त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी शुकाचार्यांच्या वडिलांनी शिष्यांकडे 2 त्या ठिकाणी काय केले हे श्लोक त्या ठिकाणी पाठ करायला सांगितले आणि सांगितलं जिथं शुकाचार्य आहे त्यांच्या कानाजवळ जाऊन हे उच्चार करा पहिला जो श्लोक होता तो श्लोक होता भगवान परमात्म्याचं स्वरूप वर्णन करणारा बरहा पीडं नटवर वपू कर्णयो कर्णिकारं बिभ्रदवास कलिक कपिशं वैजयन्तीं च माला रंध्राण वेणुरधर सुलसुलया पूरयन गोपुरंदय वृंदारण्यम सोबत रमणम प्राविष्यत गीत कीर्ती भगवान परमात्म्याचं स्वरूप वर्णन करणारा श्लोक आहे बरहा पीडम ज्याच्या मस्तकावरती मोरपंख विराजमान आहे महाराज
संत वर्णन करतात, मोर मुकुट तेरे शीश पे सोहे, प्यारी बंसी मेरो मन मोहे, देख छबी मैं बली बली जाऊ, हे गिरीधर तेरी आरती गाऊ. चला, स्वरूप वर्णन करणारा श्लोक आणि दुसरा श्लोक वर्णन केला भगवंताचं स्वभाव वर्णन करणारा. अहो बकियम स्तनकालकूटम जिघासयापाय यदप्य सांध्वी, लेभे गतिम धात्रोचितम ततोन्यम कम वा दयालु शरणम व्रजिम. भगवान परमात्म्याच्या सारखा कृपाळू या जगात दुसरा कोणी नाही. किती कृपा केली त्यानं. महाराज स्तनामध्ये विष घालून मारण्यासाठी आलेल्या पुतनेचाही उद्धार. तुवा सनकाधिकाचे नि माने, सायुज्य सौरसू दिदला पुतने, जे विषाचे स्तनपाने मारू आले. महाराज ब्रजरसिक वृंदावनातले संत महात्मे वर्णन करतात, भगवान परमात्म्याने पुतनेचा उद्धार केला, त्यावेळेस तिचं रक्त प्राशन केलं, तिचे पंचप्राण प्राशन केले, तिचं पाप प्राशन केलं आणि तिचं पुण्यही प्राशन केलं. झोपले संत जागे व्हा. एखादा हुशार व्यक्ती असेल तर प्रश्न करेल, महाराज हिचं पाप देवाने प्राशन केलं आम्हाला मान्य आहे, पण पुण्य प्राशन केलं हे मान्य नाही. कारण मला तुम्ही सांगा, हिने कोण्या ठिकाणी अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह केला होता की हिच्या जीवनात पुण्य घडलं? हिच्या जीवनात पुण्य कधी घडलं हा आमचा प्रश्न आहे. तर ब्रजरसिक संत सांगतात, तिच्या जीवनात पुण्य तेव्हा घडलं जेव्हा ही परमात्म्याला मारण्यासाठी वृंदावनामध्ये चालत आली, तेव्हा तिच्या एका एका पावला परत तिला हजारो अश्वमेध यज्ञाचं पुण्य भेटलं आणि त्या पुण्याचाही नाश करून परमात्म्याने तिचा उद्धार केला. हा महिमा वृंदावनाचा आहे. महाराज वृंदावनात जा, रिकामे जरी चालसाल रिकामे, तरी महाराज एका एका पावला परत हजारो अश्वमेध यज्ञाचं पुण्य आहे. आणि तिथं झोपसाल तरी समाधी सुखाचं पुण्य आहे. म्हणून गेलं पाहिजे कधीतरी, हे की नाही. वर्षातून एकदा घर सोडलं पाहिजे, घरात परमार्थ होत नाही. परमपूज्य आदरणीय डोंगरेजी महाराज म्हणतात, महाराज घर हे भोगभूमी आहे, या ठिकाणी परमार्थ होत, इथं कामाचे परमाणू संचार करतात, इथं परमार्थ होत नाही. परमार्थाकरता तुम्हाला तीर्थक्षेत्रावर जावं लागते. म्हणून वृंदावनला गेलं पाहिजे. तिथं तुम्ही रिकामे चालसार तरी पुण्य आहे. काय सांगावं महाराज, वृंदावनातली रज जर आपल्याला प्राप्त झाली, आपलं भाग्य परिवर्तन होईल. भगवंताचं चरित्र सामान्य नाही, त्या चरित्रात हे सर्व भाव आहे. त्या ठिकाणची रज एवढी म्हणजे फार काय वर्णन करावं तिचं. महाराज वर्णन करतात, महाराज मुक्ती कहे गोपाल से मेरी मुक्ती बताओ, ब्रज रज उडे मस्तक लगे मुक्ती मुक्त हो जाए. संत म्हणतात, महाराज एक वेळचा प्रसंग, मुक्ती कोणती, तुमच्या वर्गातली की माझ्या वर्गातली? स्वरूपता, समीपता, सलोकता आणि सायुज्यता, 4 प्रकारच्या मुक्त्या आहे. ह्या मुक्त्या, ही मुक्ती भगवान परमात्म्याकडे गेली आणि परमात्म्याकडे जाऊन बोलायला लागली, मला मुक्त व्हायचं आहे. भगवान सांगतात, तू वृंदावनात जा आणि ब्रजरज तुझ्या मस्तकाला लाव, तू काय होशील? काय म्हणता, ब्रज रजे उडे मस्तक लगे मुक्ती मुक्त. असं अलौकिक ज्या वृंदावनाचं महात्म्य आहे. चला, तात्पर्य एकच आहे, परमार्थासाठी परमार्थाकरता तीर्थक्षेत्रावर गेलो पाहिजे. म्हणून भगवंताची ही जी काही लीला या ठिकाणी आपण पाहत आहोत, भगवंताचं कथा ऐकत आहोत, फार भाग्याचं लक्षण आहे. ही कथा नाही महाराज, हे अमृत आहे. गोपिका त्याचं वर्णन करतात, तव कथा अमृतम तप्त जीवनम कवी विरडितम कल्मशापहम श्रवणमंगलम श्रीमदाततम भुवी गृणंती ते भुरिदा जनाः. अमृत 2 प्रकारचं आहे. एक स्वर्गामृत आहे, एक कथामृत आहे. दोन्हीमध्ये भेद आहे. स्वर्गामृत प्राशन करण्यासाठी माणसाला मरावं लागते, कथामृत प्राशन करण्यासाठी मरण्याची गरज नाही. फक्त या धर्ममंडपात येऊन बसा नाही का, सहज तुम्हाला कथामृत सेवन करायला मिळेल. स्वर्गामृतामध्ये महाराज भेद वर्णन करत असताना, स्वर्गामृत प्राशन करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातलं पुण्य संपते आणि कथामृत प्राशन करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातलं पाप संपते. ते पुण्यापहम आहे, हे स्वर्ग, हे जे काय हे कथामृत हे पापापहम आहे. असा अलौकिक भेद आहे. चला, तात्पर्य एकच आहे. असं श्रीमद भागवत तुम्ही श्रवण करतात, भाग्याचं लक्षण आहे. म्हणून आता अभंगाकडे वळायचं आहे. धावता वेळ आहे, त्या वेळेमध्ये कीर्तन पूर्ण झालं पाहिजे. खऱ्या अर्थाने आजची कीर्तन सेवा म्हणजे एक प्रकारची परीक्षा आहे. म्हणून तुकोबाऱ्यांचा अभंग आहे. तुकोबाऱ्या वर्णन करतात, महाराज इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. तुम्हा आम्हाला प्राप्त असलेला हा जो मनुष्य देह आहे, या देहाची इच्छा देव करतात. खऱ्या अर्थाने आपण धन्य आहो की इथं जन्माला आलो आणि विठ्ठलाचे दास झालो. या मनुष्य देहाच्या साधनाने आपल्या आयुष्याने सच्चिदानंद पद प्राप्त करून घेता येते.
आणि ते एवढं सर्वोत्कृष्ट पद आहे की महाराज त्या पदापुढे स्वर्गसुख सुद्धा अगदी तुच्छ आहे. म्हणून त्याची एक निशाणी करू, पावटी करू आणि आम्ही वरती चढू असा धावता अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर प्रस्तुत करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. मनुष्य देहाचं जगद्गुरु तुकोबर या ठिकाणी वर्णन करत असताना या मनुष्य देहाची दुर्लभता प्रथमता सांगतात महाराज. फार दुर्लभ आहे. भागवतामध्ये श्लोक आलेला आहे महाराज. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभ मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. जगामध्ये काही गोष्टी महाराज पुन्हा पुन्हा प्राप्त होतील. संत वर्णन करतात महाराज. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभेत न शरीर पुन्हा पुन्हा. एखाद्याचा मित्र गेला पुन्हा मित्र मिळेल. एखाद्याची बायको गेली जाऊ नये गॅरंटी नाही आता कधी जाईल कधी राहील पण गेली त्याला पुन्हा पत्नी मिळेल. एखादी शेती गेली पैसा गेला पुन्हा पुन्हा मिळेल पण गेलेला मनुष्य देह मिळणार नाही. असा हा अत्यंत दुर्लभ आहे महाराज. नाथ महाराज वर्णन करतात. नर देह दुर्लभ जाना हे की नाही. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तयामध्ये दुःख यातना आहे की नाही. शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. माऊली नामोबराय तर म्हणतात महाराज दुर्लभ रे दुर्लभ रे दुर्लभ रे तुम्ही संसार का नेना आहार निद्रेसाठी का दौडिता मनुष्यपणा. या शरीराला 3 वेळा दुर्लभ म्हटलं. पहिलं दुर्लभ म्हणण्याचं कारण हा 84 लक्ष योनीमध्ये अत्यंत दुर्लभ म्हणून याला दुर्लभ म्हणतात. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. 84 लक्ष योनीत दुर्लभ म्हणून याला दुर्लभ. दुसरं दुर्लभ म्हणण्याचं कारण असं आहे महाराज इथं जन्माला आल्यानंतर आपल्याला सर्व इंद्रिय देवाने पूर्ण दिले म्हणून हा दुर्लभ. नाही तर काही लोक जन्मता आंधळी काही मुकी काही बैरी पांगडी जन्माला येते पण आपल्याला देवाने दिले इंद्रिय हात पाय का नाही की नाही. सर्व यथासांग इंद्रिय पूर्ण दिले. दुर्लभपणाचं दुसरं लक्षण आणि दुर्लभपणाचं तिसरं लक्षण सांगतात महाराज. आपण या भारत देशात जन्माला आलो. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य हिंसा और धर्म का पग पग लगता डेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा. अलौकिक अशा प्रकारे या भारताचं वर्णन आहे महाराज. असा हा भारत देश. ज्या भारत देशाच्या 3ही दिशेने पाणीच पाणी आहे. अर्थात पूर्व भागाकडून पाणी आहे दक्षिणेकडून पाणी आहे अर्थात समुद्र आहे आणि पश्चिम दिशेने सुद्धा समुद्र आहे आणि उत्तरेकडे महाराज सर्वश्रेष्ठ असा असला हिमालयासारखा पर्वत आहे. 4ही दिशेला 4 देव आहे या भारताच्या. उत्तरेला त्या ठिकाणी महाराज बद्रीनाथ आहे. पश्चिमेला द्वारकानाथ आहे. दक्षिणेला श्री रंगनाथजी म्हणजे भगवान श्री रामेश्वर आहेत आणि पूर्वेला श्री जगन्नाथ भगवान आहे. 4ही ठिकाणी देवाचं कार्य वेगळं आहे. भगवान परमात्मा महाराज बद्रीनाथ या क्षेत्रामध्ये तपश्चर्या करतात. भगवान परमात्मा द्वारकेमध्ये शयन करतात. रामेश्वरमध्ये स्नान करतात आणि जगन्नाथपुरीमध्ये भोजन करतात. म्हणून जगातील सर्वात मोठी रसोई 752 चुली एक खट्ट्याच पेट्टा प्रसादासाठी जगन्नाथपुरीमध्ये महाराज. फार सुंदर असं वर्णन आहे. तो प्रसाद काही असा तसा नसतो. लाकडाच्या ठिकाणी लाकडामध्ये म्हणजे अग्नीने त्या ठिकाणी तयार केला जातो आणि संपूर्ण प्रसाद हा मातीच्या भांड्यात तयार होतो आणि एकावर एक अशी 7 भांडे ठेवल्या जातात. त्या ठिकाणची नवल म्हणजे त्या ठिकाणची आश्चर्यकारक गोष्ट हे आहे की 7 जे काही भांडे ठेवलेले असतात तर चुलीवर ठेवलेलं जे पहिलं भांडं आहे त्या भांड्यातला पदार्थ पहिले शिजत नाही. जो शेंड्यावरती म्हणजे शेवटचा 7 नंबरचा क्रमांक ज्याचा आहे त्या शेवटच्या त्या मातीच्या भांड्यातील पहिला पदार्थ शिजतो. मग त्याच्या खाली अशी खूप आश्चर्यकारक घटना म्हणजे त्या ठिकाणी आहे. खूप महात्म्य त्या ठिकाणचं आहे. जगन्नाथ भगवंताच्या मंदिराचा जो काही ध्वज आहे हा हवेच्या नेहमी विरुद्ध दिशेने फडकतो बरं का. अलौकिक असं त्या ठिकाणचं क्षेत्र आहे. जाऊ द्या फार महात्म्य आहे.
तर प्रत्येक ठिकाणचं देवाचं कार्य वेगळं. चारही दिशेला चार देव आहेत आणि त्या देवांचाही देव गोवर्धनात आहे. कुठं आहे? ब्रजमंडळमध्ये. चला तात्पर्य एकाच, या भारताची श्रेष्ठता अलौकिक आहे महाराज. चारही दिशेला चार देव आहे. या भारत देशातच परमात्मा आणि या भारत देशातच संत अवतरित होतात. तुम्ही ऐकलं का महाराज एखादा अमेरिकेमध्ये देवाचा जन्म झाला म्हणजे अवतार झाला? कुठंच नाही महाराज. हाँगकाँगमध्ये नाही, दुबईमध्ये कुठंच नाही, भारत देशामध्येच. म्हणून भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती आहे की नाही. इथं जन्माला आलो ना आपण, खऱ्या अर्थाने भाग्याचं लक्षण आहे महाराज. भारत देशातच देवाचा अवतार का? एका साधकाने प्रश्न केला, महाराज भगवंताचे आणि संतांचे अवतार भारत देशातच का? त्यांनी त्याचं एक कारण सांगितलं. पहिलं तर त्यालाच प्रश्न केला. प्रश्न असा केला की मला सांग सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो? त्याने उत्तर दिलं, ज्या ठिकाणी वृक्षांची संख्या अधिक असते. मराठी भाषेत ज्या ठिकाणी घनदाट जंगल असते त्या ठिकाणी वृक्ष म्हणजे पाण्याचा म्हणजे प्रमाण जास्त असते. जिथं वृक्षांची संख्या जास्त तिथं पावसाचं प्रमाण जास्त असते. असा त्या ठिकाणी त्या व्यक्तीने जेव्हा भाव मांडला तर त्याचं उत्तर देत असताना महाराजांनी सांगितलं, मग ऐक, जसं पाऊस वृक्षांची संख्या जिथं जास्त असते तिथं पडते, तसं देव तिथंच जन्माला येतो जिथं भक्तांची संख्या जास्त असते. आणि या भारत देशात भक्तांची संख्या आहेच महाराज. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. भारत वर्षामध्ये महाराज है की नाही भक्तांची संख्या अधिक आहे. म्हणून खऱ्या अर्थाने इथं जन्माला येणे फार भाग्याचं लक्षण आहे. म्हणून भरतखंडे नर हे दुर्लभपणाचं तिसरं लक्षण आहे. मगच्या भारत देशामध्ये आपण जन्माला आलो, आपण खरोखर भाग्यवान आहोत. पण एक सांगू का, मनुष्य देह धारण करून जरी जन्माला आलो असेल तरी या मनुष्य देहाचं महत्व आपल्याला कळलं नाही. यात प्रकार सांगितले. काही लोकांना हा देह मिळाला नाही तर कळालाही नाही. काही लोकांना हा मिळाला पण कळाला नाही. काहींना मिळाला नाही पण कळाला, आणि काहींना मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा. पहिला प्रकार आहे तो महाराज पशुपक्ष्यांचा, ज्यांना हा मनुष्य देह मिळाला सुद्धा नाही आणि कळाला सुद्धा नाही. दुसरा जो वर्ग आहे तो महाराज विषयी पामर जीव, ज्या जीवाला हा मनुष्य देह प्राप्त झाला पण कळालेला मात्र विषयी पामर जीव मिळाला हो पण कळाला नाही. कळाला असता तर परमार्थच केला असता. आपण काय करतो, माऊली म्हणतात सायासे करीशी हरीशी न भजशी गुन्या गुणे. परमार्थ नाही करत आपण, आहे की नाही. म्हणून महाराज विषयी पामर जीवाला हा मिळाला पण कळाला नाही. देवादिकांना हा मिळालेला नाही पण कळालेला मात्र निश्चित आहे. साधू संतांना मिळाला आणि कळाला सुद्धा. म्हणून तर या ठिकाणी महाराज या मनुष्य देहाचं महत्व वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणातून वर्णन करतात की जो देह तुम्हाला प्राप्त आहे या देहाची इच्छा देव करतात. इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा देह.
मनुष्य देहाचं महत्व वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबराय सांगतात, महाराज तुम्हा मला प्राप्त असलेला हा जो काही मनुष्य देह आहे, या मनुष्य देहाचं महत्व सांगताना ते सांगतात की या देहाची इच्छा देव करतात महाराज. आता देवांचे प्रकार आहे महाराज. पहिला प्रकार आहे नित्य देव, नैमित्तिक देव, अधिष्ठातृ देव आणि मर्त्य देव. मग या चार प्रकारच्या देवांपैकी कोणते देव यांचे हे की नाही इच्छा करतात? पहिले आहे नित्य देव. या नित्य देवामध्ये भगवान श्री गणेश, सूर्यनारायण, भगवान विष्णू, भगवान श्री शिव आणि जगतजननी जगदंबा माता हे 5 देव आहेत. नैमित्तिक देवामध्ये महाराज ब्रह्मदेवासारखे देव येतात, मुदतीचे, मुदत संपली की मुळलं. अधिष्ठातृमध्ये महाराज ग्राम देवता, वास्तुदेवता हे देव आहेत. आणि मर्त्यमध्ये स्वर्गातील देव आहेत. मग मर्त्य म्हणजे मरणारे हे, ते मर्त्य असणारे जे देव आहेत ते देव या देहाची इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी भावा. स्वर्गातील जे काही मर्त्य देव आहेत ना, ते या देहाची इच्छा करतात. वास्तविक पाहता आता जर आपण विचार करायला गेलो, त्यांच्या देहामध्ये आणि आपल्या देहामध्ये भेद आहे. त्यांचा देह दिव्य आहे, तुमचा आमचा देह कसा आहे? हा देह नाशिवंत मला वस्त्राचा बारा, हा देह नाशिवंत, हा देह नाशिवंत. मळमूत्राचा बारा, हा देह नाशिवंत. आवरी चर्म घातले कीटकांचा साडावरी कर्म घातले, वरी चर्म घातले, वरी कीटकाचा बांधावरी चर्म घातले. ए रव रव दुर्गंधी मंगळतेचा बाधा, रव रव दुर्गंधी, रव रव दुर्गंधी. मंगळ याचा बाधा दुर्गंधी. ए स्मरेच्या हरिहरा, ए स्मरेच्या हरिहरा, चरण जाऊ गोविंद. ए पर्यंती मदारसा, सोम जोदरी मला पर्यंती मदारसा. तुकोबराय महाराज संत वर्णन करतात, हा देह नाशिवंत, त्यांचा देह दिव्य आहे. तुमच्या आमच्या देहाचा विचार करताना तर फार अपवित्र आहे की नाही, फार घाणेरडा आहे महाराज. मग तरीही या देहाची ती इच्छा करतात का? त्याचं एकमेव कारण एकच आहे. कोणतं? नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त. हे कीर्तनी अनंत गाऊ गीत, कीर्तनी अनंत गाऊ गीत.
देहाची इच्छा करतात, कारण या देहाने महाराज आपल्याला जीवनमुक्त होता येते. नारायण नामे इकडे. मग चला महाराज, आपल्याला ही गोष्ट कळली पाहिजे. आपल्यातूनच जे काही पुण्यकर्म करून स्वर्गाला प्राप्त झालेले देव आहे, स्वर्गाला कोण जातो? जो यज्ञाधिक कर्म करतो तोच. मग आपल्यातूनच जे श्रेष्ठ देव स्वर्गाला प्राप्त झालेले आहे, आणि ते देव जर या देहाची इच्छा करतात, तर खरोखर हा देह महत्वाचा आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. काय आपल्यातील एखादा ज्येष्ठ व्यक्ती, एखादा आमदार जर एखाद्या सामान्य व्यक्तीला गावातल्या जवळ घेऊन जर बसत असेल, तर समजायचं हा झोपले काय, है की नाही? है की नाही? एक उदाहरण दिले जाते महाराज. एका गावामध्ये एक ब्राह्मण देवता होते, गरीब होते. त्यांना स्वतःच्या मुलाची मुंज करायची होती, म्हणून विचार केला गावातील 4 प्रतिष्ठित लोकांकडे जायचं. 100 रुपये मिळवायचे, 400 रुपयात मुंज अटकून टाकायची. म्हणून प्रथमतः ब्राह्मण देव निघाले आणि एका दुकानदाराच्या कडे गेले. दुकानदाराला 100 रुपयाची मागणी केली असता त्याने पैसे तर दिले नाही, पण अपमान करून काढून दिलं. लगेच ब्राह्मण तिथून पुढे निघाला आणि गावातील न्यायाधीशाच्या घरी गेला. न्यायाधीश हे पारमार्थिक होते. त्यांनी ब्राह्मणाला पाहिलं, मोठा आदर केला, सत्कार केला, बसण्यासाठी आसन दिलं, बसवलं. महाराज प्रश्न केला, कसे का आलात? त्यांनी सांगितलं येण्याचं कारण. महाराज काही हरकत नाही, बसा, थोडं प्रवचन करा. ब्राह्मण देवाने सुद्धा प्रवचन केलं आणि न्यायाधीशांनी त्यांचं पूजन करून त्यांना दक्षिणा दिली. स्वतः तर 100 रुपये दिलेच, पण राहिलेले 300 मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. आणि स्वतःच्या गाडीमध्ये न्यायाधीशांनी ब्राह्मणाला बसवलं आणि आता गावामध्ये 4 प्रतिष्ठित लोकांकडे जाण्यासाठी न्यायाधीशांची गाडी ब्राह्मणाला घेऊन निघाली. आणि जिथून प्रथमतः ब्राह्मण अपमानित होऊन निघून आले होते, आता त्याच दुकानदाराच्या समोर, म्हणजे त्या दुकानाच्या समोर महाराज गाडी न्यायाधीशांनी थांबवली. न्यायाधीश उतरले आणि ब्राह्मण सुद्धा उतरला. एवढे मोठे न्यायाधीश आपल्याकडे येत असल्याचं पाहून दुकानदार उठून उभा राहून स्वागत करतो. प्रश्न केला, महाराज इथं येण्याचं कारण? न्यायाधीशांना विचारलं. न्यायाधीश म्हणता, काही नाही, हे आपल्या गावातील ब्राह्मण. बरं, यांच्या मुलांची मुंज करायची म्हणून यांना दक्षिणा. त्याने लगेच पैसे काढले, दक्षिणा द्यायला लागला. न्यायाधीश म्हणतात, तसं नाही, पाया पडा, नंतर दक्षिणा द्या. आता त्याने पाया पडून ब्राह्मणाला दक्षिणा दिली. न्यायाधीश पुढे निघून गेले. पण आधी जेव्हा ब्राह्मण आला होता, तो अपमानित है की नाही, दुकानदाराने केला आणि काढून दिलं, तेव्हा दुकानात हजर असणारे नौकर आता मात्र न्यायाधीशाला सोबत घेऊन आलेल्या ब्राह्मणाला पाया पडून दक्षिणा देणाऱ्या मालकाला प्रश्न करतात. मालक, प्रथमतः या ठिकाणी ब्राह्मण आले तर त्यांना तुम्ही अपमानित करून काढून दिलं, पण आता मात्र पाया पडून दक्षिणा दिली, काय कारण आहे? मालक सांगते की अरे बाबा, ज्या अर्थी आपल्यामध्ये असणारे श्रेष्ठ न्यायाधीश त्या ब्राह्मणाला आपल्या गाडीत बसून आपल्या घरी आणतात, त्या अर्थी तो साधा ब्राह्मण. तसा आपल्यातूनच महाराज स्वर्गाला गेलेले देव ज्या अर्थी या देहाची इच्छा करतात, त्या अर्थी हा देह सामान्य नाही, हा फार महत्वाचा आहे. मग महाराज तुकोबराय म्हणतात, असा हा महत्वाचा असलेला जो देह आहे, या देहाची आम्ही खऱ्या अर्थाने सार्थकता केली. आम्ही तो जन्माला आलो तर खऱ्या अर्थाने आम्ही धन्य आहे. आणि म्हणजे जन्माला आलो, मनुष्य देह धारण केला, आणि याची खरी धन्यता म्हणजे आम्ही भगवंताचे दास झालो, असं अभंगाच्या धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो,
धन्य आम्ही जन्मालो हो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो तुकोबरा म्हणतात महाराज खऱ्या अर्थाने आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो महाराज आम्ही विठोबाचे दास झालो. प्रत्येक व्यक्ती हा कशा ना कशाचा दास असतो. कोणी कुटुंबाचा दास असेल, कोणी समाजाचा दास असेल, कोणी देशदास, कोणी देवदास आहे की नाही. तसं दास्यत्व तर पत्करावं लागतेच. मग कोणाचंही पत्कारल्यापेक्षा देवाचंच पत्करायचं. पण तुकोबराय महाराज तुम्ही म्हणता की महाराज दास विठोबाचे झालो. सुभाषितकार वर्णन करत असताना सांगतात महाराज 5 लोक जिवंत असून मेल्यासारखे आहे. जिवंतोपी मृतपंच व्यासेन कीर्तिता दरिद्री व्याधिती मूर्ख आहे की नाही, प्रवासी नित्य सेवका. हे 5 लोक जिवंत असून मेल्यासारखे आहे. त्याच्यात पहिला आहे दरिद्री, जिवंत असून काय आहे की नाही मेल्यासारखं आहे ते. दुसरा आहे व्याधिती म्हणजे रोगी, तिसरा आहे मूर्ख, चौथा प्रवासी आणि 5वा वर्णन करत असताना सेवक. मग तुम्ही म्हणता इथं दास व्हा सेवक व्हा, देवाचं दास व्हा झालं पाहिजे. भगवंताचं दास्यत्व का पत्करायचं त्याचं कारण असं आहे महाराज. भगवंताचं जर दास्यत्व आपण पत्कारलं तर देव आपल्याला आपल्यापेक्षाही मोठं करतो. माझा प्रश्न असेल मर्यादा श्रीराम प्रभूचे या भारतवर्षामध्ये जेवढे मंदिर नाही आहे की नाही त्याच्याही पेक्षा जास्त मंदिरं हनुमंतरायांचे. मी तर म्हणेल महाराज मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूचं मंदिर नाही असे गाव सापडतील, पण हनुमंताचं मंदिर नाही असं गाव सापडणार नाही. आणि तसंच जर गाव असलं तर ते गावच नाही मग आहे की नाही. म्हणून आपल्यापेक्षाही आपल्या भक्ताला आहे की नाही परमात्मा मोठं करतो. म्हणून दास विठोबाचे व्हावे. भगवान परमात्म्याचं दास्यत्व तोपर्यंतच पत्करायचं देव भेटेपर्यंत. एकदा का देव भेटला की मग परमात्माच त्या भक्ताचं दास्य करतो महाराज. दास्य करी दासाचे उने न सहाय तयाचे आहे की नाही. अर्जुनाच्या घरी महाराज देवानं कार्य केलं. आपल्याला कशाला ते जाऊ दे आता, अर्जुन ते जुनं झालं. पण वहिनी उघडादार आहे की नाही, चोखोबाची बहीण झाला शारंग आहे की नाही. दास्य करी दासाते परमात्मा आपल्या दासाचं दास्यत्व करतो. देव आपल्या भक्ताला आपल्यापेक्षा मोठं करतो. म्हणून महाराज तुकोबरा म्हणतात धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे. आम्ही भगवंताचे दास्यत्व पत्कारलं आणि दास्यत्व पत्कारून नेमकं केलं काय तर नित्य देवाचं भजन केलं. कारण या मनुष्य देहाच्या साधनाने आम्हाला सच्चिदानंद पद प्राप्त करून घेता येते. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी. या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर भजन कीर्तन केलं असता परमात्म्याचं पवित्र पावन पद आपल्याला प्राप्त करून घेता येते. मग भजनच केलं पाहिजे. सांगू का तुम्हाला, जो काळ परमार्थात व्यतीत होतो तोच खरा काळ सार्थक आहे. जो पत्ते कुटण्यात जातो तो निरर्थक आहे, आणि जो मोबाईलमध्ये टीव्ही पाहण्यात जातो तो अनर्थक आहे की नाही. आणि बहुतेक करून आता लोकांचा निरर्थक अनर्थकच काळ चालला. कधी पा कोणी पा चालूच त्याचं गहू निसणं, तांदूळ निसणं, गहू निसणं की नाही. आता एक विनोदाने सांगतो म्हणून बोलून जातो. एक तर महाराज असा तांदूळ निसता निसता स्वतःचं घर समजून दुसऱ्या घरात घुसला. ज्या घरात तो घुसेल होता होम मिनिस्टर ते घरातले, त्यांचाही कार्यक्रम तोच गहू निशाचा तांदूळ निशाचा. याला असं वाटलं आपलं घर आलं आणि तिला वाटलं आपल्या घरचे आले आहे की नाही. त्याने पाणी मागितलं, चहा वगैरे दिला तिने. चहा पाणी वगैरे त्याने घेतला आणि बशी परत देण्यासाठी हात समोर केला. आता चालूच होता कार्यक्रम दोघांचाही गौनिशाचा. त्याच्यामुळे तिचा हात काही पोचला नाही. ती बशी धडाम दिशी खाली पडली. मोठ्याने आवाज झाला मग दोघंही जागेवर आले. त्या बाईच्या लक्षात आलं हे आपल्या घरचं नाही, आणि बुवाच्या लक्षात आलं हे आपलं घर नाही. म्हणजे जवळजवळ प्रत्येकाचा काळ आहे की नाही असा अनर्थक निरर्थक चालू आहे. व्यसनात बहुतेक करून जास्त काळ चालू आहे की नाही. पण खऱ्या अर्थाने जीवनातला काळ जर सार्थक कोणता असेल तर तो भगवंताचं भजन केलं असताच सार्थक होईल. म्हणून सार्थक केला काळ त्यांनी धरला म्हणे विठ्ठल
म्हणून काळ साराबा चिंतने है की नाही, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा, तुळशीच्या भजनात केलं पाहिजे. कसं? विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडलिक वरदा विठ्ठल हे देव पंढरीनाथ भगवान विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. खरोखर महाराज फार आनंद आहे की नाही. असं वाटतं आपण स्वस्तांमध्ये कीर्तन करू राहिलो. सगळंच आहे महाराज, फक्त चोपदार नाही बुवा, आहे की नाही. आहे काय, बिमार पडले, आजच पडले ते चांगलं झालं, जाऊ द्या. एका कीर्तनात योगेश महाराज की चोपदार असा उभा होता माझ्याजवळ, चालू कीर्तनात झोपला आणि माझ्या अंगावर पडला. ते आजच्या दिवसाला मला भीती नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं गुढ द्यायला व्यवस्था चांगली आहे. आता गावोगावी एक माणूस पुढे बसेल असते आणि तो गुढ कसा देते काय सांगावं, एक बोट नाकात घालते, है की नाही. जाऊ द्या हा विनोद. थोडंसं असं बोललं की बा कसे चेहरे होतात त्याचे, असे गुलाबाच्या फुलासारखे, आहे की नाही. असे कायम ठेवले पाहिजे कीर्तनामध्ये. पण डोंगरेजी महाराजांचं एक वाक्य आहे महाराज, परमपूज्य आदरणीय रामचंद्र महाराज डोंगरेजी म्हणतात, महाराज कथा कीर्तन में हास्यावर शृंगार रस गौण आहे, भक्ती रस प्रधान आहे. म्हणून वक्त्याने इथं मर्यादित बोललं पाहिजे. जेथे कीर्तनाची जागा तेथे हा पांडुरंग उभा, आहे की नाही. जिथं साक्षात देव आले का इथं चांगला बोल रे, तर बोलूच नको, आहे की नाही. जाऊ द्या, मला कोणाची निंदा करायची नाही. पण चला, या मनुष्य देहाच्या साधनाने तुकोबरा म्हणतात, भगवंताचं भजन करून आम्ही सच्चिदानंद पद प्राप्त करून घेतलं. हे महाराज सच्चिदानंद पद कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये मिळणार नाही, कोणत्या कॉलेजमध्ये नाही. हे भगवंताचं सर्वोत्कृष्ट असलेलं पद आहे. सच्चिदानंद रूपाय, हे की नाही, विश्वोत्पत्त्यादी हेतवे, हे परमात्म्याचं सर्वोत्कृष्ट असलेलं पद आहे. हे पद प्रत्येकाला प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे महाराज. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावल करून दिला. प्रत्येकाला हे पद प्राप्त करून घेता येते, पण प्रत्येक जण ते प्राप्त करत नाही. जसं वर्गामध्ये बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला पास होण्याचा अधिकार असतो, पण सगळे पास होत. आता तो प्रश्नच राहिला नाही नपास व्हायचा, सगळे पासच होता, आहे की नाही. म्हणजे सगळेच हुशार असतात असं नाही, काही ढही असतात, आहे की नाही, आणि काही हुशार असतात. पण त्या हुशारपेक्षा ढस हुशार असतात महाराज. त्याची हुशारी जरी अभ्यासात नसली तरी दुसरीकडे असते. काही काही पोरे खूप हुशार आहे, या पोऱ्याच्या नादी लागायलाच पाहिजे नाही. एक कीर्तनकार तंबाखू खाऊन कीर्तन करत होते, बसला बिलिंदर असा एक पोरगा, हे पोरगा नाही बरं, आणि ते महाराजांच्या तोंडातून जो थुंका उडत होता त्या थुंक्याला पाहून बोलायला लागला, महाराज तुम्ही तंबाखू खाऊन कीर्तन करताय, तुमच्या तोंडातला थुंका उडतो. ते महाराज होते. कारण कसं आहे, सगळ्याच्या नादी लागा पण महाराजच्या नाही. रामदास भाऊ, कारण तुम्ही 12 गावचं पाणी पिता, महाराज लोक 1200 गावचं पिता. सकाळी कुठलं, संध्याकाळी कुठलं, दोप, आहे की नाही. महाराज म्हणाले, रे माझ्या तोंडातून थुंका नाही उडत म्हणे, गंगा यमुना वाहत आहे म्हणे. हा भारीच होता, तो होता ना, हुशार होता. गेला घरी पोयत, चुलीतली राख उचलली ना आला. जसं महाराजांना तोंड उघडलं तशी महाराजच्या तोंडात महाराज राख टाकली. महाराज म्हणता, काय रे काय करतो, काय म्हणजे काय,
माझे वडील मरण पावले त्याच्या आधीच त्यांनी मला सांगितलं होतं, माझ्या अस्थि विसर्जन करायचे असतील तर गंगेत किंवा यमुनेतच. आता मी कुठं काशीला जाऊ आहे की नाही, मी कुठं आता वृंदावनला जाऊ, तुमच्या तोंडात माझ्या गावात गंगा आली म्हणजे इथंच टाकतो. म्हणजे हे ढळपुरं आहे की नाही, जाऊ द्या तो विषय. हा अधिकार प्रत्येकाला आहे, प्रत्येक जण ते प्राप्त करून घेऊ शकतो, पण करून घेत नाही. संतांनी ते केलं. काय म्हणतात, नमामि सद्गुरुं शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमानंदी वल्लभम. विश्ववन्य माऊली ज्ञानोबरायांनी सच्चिदानंद पद प्राप्त केलं, तुकोबऱ्यांनी प्राप्त केलं. महाराज नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सर्व संतांनी हे पद प्राप्त करून घेतलं, आपल्याला सुद्धा प्राप्त करून घेता येते. म्हणून आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, आणि हे जर पद आपल्याला प्राप्त झालं तर हे एवढं सर्वोत्कृष्ट असलेलं पद आहे की याच्या पुढे जे स्वर्गाचं सुख आहे, माऊली वर्णन करतात, जे तर अमरत्व हिची सिंहासन, ऐरावतासारखे वाहन, राजधानी भुवन अमरावती, महासिद्धांताची भंडारे, अमृताची कोठारे, जे गावी खिल्लारे कामधेनूची. अलौकिक ज्या स्वर्गाचं वर्णन आहे ते स्वर्ग सुख सुद्धा या महाराज सच्चिदानंद पदाच्या पुढे एकदम तुच्छ आहे. म्हणून या सच्चिदानंद पदाच्या पुढे किंवा या पदाकरता आम्ही त्या स्वर्गाची एक निशाणी करू, पायरी काढू आणि वरती चढू, असं वर्णन जगद्गुरु तुकोबरा या ठिकाणी शेवटच्या चरणात करतात. पावतानी तुका म्हणे पावतानी, तुका म्हणे पावतानी, तुका म्हणे
तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाणी जगदगुप्त वर्णन करतात. भगवंताचं जे सर्वोत्कृष्ट असलेलं पद आहे सच्चिदानंद, हे पद प्राप्त झाल्यानंतर स्वर्ग सुख सुद्धा तुच्छ वाटते. तसं एखादा व्यक्ती हे केसरयुक्त जर सुगंधित दूध प्राशन करत असेल, अशा व्यक्तीला जर आपण पीठामध्ये म्हणजे पाण्यात पीठ कालवून दूध म्हणून दिलं तर तो जसं त्याचं प्राशन करणार नाही, तसं परमात्म्याचं सर्वोत्कृष्ट पद प्राप्त झाल्यानंतर स्वर्ग सुख हे त्याला तुच्छ वाटते. जेशी टू टायरने प्रवास करणाऱ्याला जनरलमध्ये प्रवास आवडत आहे की नाही, तसं हे सर्वोत्कृष्ट पद प्राप्त झालं का हे इतर असणारे स्वर्ग सुख असतील किंवा अजूनही कोणते सुख असतील हे माणसाला तुच्छ वाटतात. म्हणून तुकोबरा म्हणतात त्याची एक निशाणी करू किंवा एक पावटणी करू किंवा त्याला पायाखाली तोडू आणि वरती चढू. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम माऊली नामदार माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम